वर्थ इट आहे. सी सो गाईज बघा, फुल गाववाली फिलिंग येते. मस्त झाले मिठाई आपला, सॉरी बिर्याणी. मी पण शेकचा आनंद घेते. नेक्स्ट टाइम चुलीवरचं मटण करणार आहे. लड्डू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओ अरे रडू नको, रडू नको, रडू नको. ते शूटर पाहिजे तुला, पॅसिफायर पाहिजे. रडू नको बाबू, रडू नको. काय पाहिजे, काय पाहिजे तुला? काय हवंय तुला? गुड मॉर्निंग झाली, सगळ्यांना उठवते रडून रडून. रडून रडून सगळ्यांना उठवते, सगळ्यांना उठवते. ओ ओ ओ हे गाईज गुड मॉर्निंग. सो आमची गुड मॉर्निंग सकाळी सकाळी लड्डूच्या आवाजाने झाली. आता ब्रश करतोय. सो तुम्ही बघितलं असेल. आणि मी साताऱ्याला आलो श्यामलला भेटायला, कारण अजून महिनाभर तरी ते इकडे राहणार आहेत तिच्या मम्मीच्या घरी. आराम वगैरे झाला की मग मी तिला घेऊन जाणार आहे तळेगावला. सो सकाळी सकाळी उठलो लड्डूच्या आवाजाने, तिच्यासोबत खेळत होतो एवढा वेळ. आता ब्रश करतो आणि मग त्यानंतर बघू 4 भिंतीला वगैरे श्यामल घेऊन जाणार आहे इव्हनिंगला. आणि मग त्यानंतर काय होतं आहे तो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सो गाईज मी साताऱ्याला आलो आहे आणि श्यामल बघा मला कुठे घेऊन आली आहे. 4 भिंती. 4 भिंती बोलतात त्याला. मी फर्स्ट टाइमच आलो आणि खूप भारी व्ह्यू आहे. मी फर्स्ट टाइमच आणलं तुम्हाला. आणि आम्ही लड्डूला सोडून आलोय. खूप दिवसानंतर आम्ही पण असं दोघं सोबत आलोय. पण आता लड्डूची पण आठवण आहे. ती पण व्ह्यू बघा गाईज, खूप भारी आहे. रात्रीचा अजून चांगला वाटतो. हा श्यामल बोलते की रात्री अजून भारी वाटतं. बट आम्हाला रात्र व्हायच्या आधी घरी जायचं, बिकॉज लड्डू वाट बघेल. हमें घर जाना है बिकॉज लड्डू इज वेटिंग. आता एक बाळ पण आहे ना, म्हणजे आमची वेट करत असतं. तुमच्या नाही, माझा वेट करतो. तुम्हाला अजून ओळखत नाही. अरे राहू दे, ओळखते ओळखते. सो गाईज बघा, व्ह्यू एन्जॉय करा आणि नेक्स्ट लोकेशन पण दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. येस. हां, इकडून वर पण आहे ना अजून असा रस्ता आहे, तिकडून पण व्ह्यू. का मला थकते मी. दमते, त्यामुळे वर नाही. आम्ही इथेच बसलेलो एंट्रन्स पासून. इथे लगेच इथेच बसलेलो. तर गाईज मी हे एक फ्लावर मागितलं प्रतीकला आणि ते मला काढून देत आहेत. हातालाच येतात जास्ती, तुम्हाला काही कष्ट करावं नाही लागलं. पण हा बस बस मस्त आहे. बापरे, थँक्यू. थँक्यू. वाव. तर गाईज 4 भिंतीनंतर आम्ही आता आलो आहोत कास रोडला. तर आता इकडे तुम्ही बघू शकता, तिकडे किती ऊन आहे. सिटीमध्ये भरपूर ऊन आहे बाहेर, पण इथे खूप थंड वातावरण आहे. हा ना प्रतीक? खूप भारी वाटतं. तुम्ही पण नक्की या. खूप दिवसानंतर स्कूटी चालवतायत साहेब. सवय झाली गाडी. चलो. रस्ता एकदम मोकळा मोकळा आहे, भारी वाटतं एकदम. सो गाईज व्ह्यू बघा. आणि आम्ही इकडे मस्त टेबल लावलाय. आळस दिला त्यात आवाज गेला असेल. आळस देते का एवढ्या चांगल्या ठिकाणी बस? झोप होत नाही बाबा माझी. बाळ त्रास देतं रात्रीचं. ठीक आहे ना, म्हणून तर तुला बाहेर आणलंय मी खूप दिवसानंतर चेंज ना. म्हणून. सो गाईज बघा किती भारी व्ह्यू आहे की आम्ही मस्त टेबल लावून बसलो इकडे. सी
बसलोय खायला बसलोय. डेटवर आलं डेट. कास रोडला सातारा. खूप असं भारी आहे बघा, मस्त चारी साईडनी मोकळं मोकळं मस्त. आणि आम्ही इकडे श्यामल आणि मी, फक्त आम्ही दोघे. येस भारी आहे ना. तुम्ही पण येऊ शकता, भारी वाटेल, शांत शांत वाटतंय. सो गाईज आम्ही इथे बसलोय, ऑर्डर केलंय. मला चहा. बघवत नाहीये, ऊन आहे भरपूर. हा ऊन आहे, पण इथे वर थंड आहे ना, तर आम्ही उन्हातच टेबल टाकायला लावलाय त्यांना. आणि आम्ही ऑर्डर केले 2 चाय 2 चहा ऑर्डर केलेत आणि मॅगी. आणि मॅगी. प्रतीकसाठी, माझ्यासाठी नाही. हा ती खात नाही, तिला अलाउड नाही आहे ना सध्या असं काही खाणं. सो गाईज मॅगी आलेली आहे. अशा भारीशा वातावरणात मॅगी खायला मजा भारी येईल ना. थंडी पण वाजायला लागली आता. जॅकेट आणलंय मी. येस गाईज आमचा चहा आलेला आहे आणि श्यामलला वेट नाही झालं बिलकुल. चायला वर येते, थंड होईल चहा, ते हवा आहे भरपूर. हो. चेअर्स तर कर, कसं कर. Cheers. चहा 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 चहा. तुम्ही चाय. पण या गाईज चहा प्यायला अशा भारी वातावरणात. सो गाईज कधीपासून आम्ही इकडे बसलोय, पण हा मुमेंट वर्थ इट आहे. सी गोल्डन आवर भारी वाटतं ना. मस्त वाटतं. इकडे आम्ही बसलोय आणि हे एक नंबर. सनसेट होईल थोड्याच वेळात. हां सनसेट होणार आहे आता थोड्याच वेळात. आणि यासाठी किती वेट करतात ना लोक. भारी वाटतंय, किती भारी वाटतंय ना. येस. सो गाईज हे बघा श्यामल. सो गाईज श्यामल इकडे शेक घेते बघा. आणि मम्मीने फुल विलेजवाला फील आम्हाला आणून दिला इकडे. गाववाला फुल खूप भारी वाटतंय. सो गाईज बघा फुल गाववाली फिलिंग येते. लहानपण आठवतंय मला माझं. आम्ही गावाला जायचो ना तेव्हा सकाळी सकाळी थंडी असायची ना, तर आजी बाबा ते असं करून द्यायचे आम्हाला. मी तेव्हा तर चूलच होती बाहेरच, त्या चुलीवर नाही का पाणी तापवायचे ना, तर मग आम्ही तिकडे असं जाऊन बसायचो. आणि रात्रीचं पण असे सगळे गावाला भेटलो ना भाऊ बहिणी, तर असे करायचो शेकोटी नाही का, आणि मग सगळे गप्पा मारायचो रात्री 12-1 पर्यंत. असं फुल भारी वाटायचं. आणि आता पण तसंच फिलिंग येतंय. आता रोज ना श्यामल साठी आणि लड्डू साठी चुलीवरचं पाणी असतं आणि शेक असतो. हो हो हो. तेव्हा लड्डू पण आमचा एकदम ऍक्टिव्ह झालाय. हो हो हो. हो हे बघा लड्डूची आजी आणि बाबा दोघांनी लड्डूला एकदम छान की बनवलंय बरं का. सकाळचं सूर्यप्रकाश असतो हो. आणि मग नंतर संध्याकाळी एकदम सगळं टकाटक बनवलंय. पप्पांच्या भाषेत म्हटलं तर एकदम टकाटक आहे लड्डू. बोललो का ना मी, लड्डू तुमच्याकडे येताना टकाटकच येणार. हो एकदम टकाटक झाली लड्डू बाबा. पूर्ण करणार. खूप ऍक्टिव्ह झाली लड्डू. तुम्ही पण या शेक. हो हो. सो गाईज मी पण शेक घेतो आता. जावई बापू तुम्ही पण या आणि शेकचा आनंद येस. सासरवाडीच्या. आणि नेक्स्ट टाइम मम्मी चुलीवरती मटण करणार. मी पण शेकचा आनंद घेते. नेक्स्ट टाइम चुलीवरचं मटण करणार आहे. हो हो चिकन मटण. हो हो. पण थंड पाण्याने थोडी करायची. हो थंड पाणी. हा तर त्यांना खास हे चुलीवरचं जेवण लागतं. हा हा. हो आणि ते मी बनवतेच. देशी आणू. द नेक्स्ट डे. आज खास चुलीवरचं चिकन बिर्याणी करण्यात येत आहे. सो गाईज सासरवाडीत आलोय आणि मामा, श्यामलचे मामा आहेत, मामी, श्यामलची ताई, आम्ही सगळे आम्ही बसलोय खाली मस्त. आणि बिर्याणी बनवली चुलीवरची. लड्डी पण बसली इकडे. आणि चुलीवरची बिर्याणी सासूबाईंच्या हाताची स्पेशल. अच्छा मामींच्या हाताची स्पेशल. सॉरी सासूबाईंनी चुलीला सॉरी. हा मामी पण
चुलीला आणि हा जाळ बघा बोल हा सगळ्यात छोटा मेवना बोल हॅलो 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 बोल हॅलो हॅलो सॉन्ग बोल सॉन्ग नाही इकडे लाव थांबा बोल बोल हा बोल आता. सॉन्ग हा बोल सॉन्ग बोल सॉन्ग सॉन्ग बोल अरे फक्त सॉन्ग नाही बोल नाही तू बोल ऋतुराजला मागे, घेतलं का? मागे बघ. ऋतुराज हा सॉक्सन किया बेन हा श्रेयांसचा मोठा भाऊ आहे. शेरचे बोलतो नाणे गाणं बोल काय गाणं बोल गाणं किया दीदी पण आलेली आहे. गाणं कोणतं? ए ए ए ए, ए, कियाला दे ए, माईक. कियाला दे. गाणं किया किया बोल ए ए बारे बिर्याणी खाते ना? बेच ते आणि छोटी दाबा बोलतो थांब थांब So guys. पॉडकास्ट चालू आहे इकडे अरे थांब जरा. अरे थांब जरा, थांब शांती So guys, दारोता बिर्याणी स्टार्ट पण झाली का तू दारोता हाय दादा मामा कशी झाली बिर्याणी मस्त एकदम हे घे त्यांना ते माहिती म्हणजे मस्त Explain मस्त कर. झाले मिठाई आपला सॉरी बिर्याणी मामांचा program राहिला हो ना नेक्स्ट टाइम या मस्त प्रोग्राम नक्की नक्की पण हा प्रोग्राम तुझ्या भारी झालाय ओके ओके चालेल पप्पा पप्पा छोटे मम्मी तू पण बोल होता या रडते इकडे ते आणि पप्पांनी तिला घेतलंय कारण की तिच्या मम्मीला मग खाऊ नाही देणार बिलकुल याच्यात रड. हे घे. सौरव जोशी जास्त तर नाही. बघ बघ शांत झाली का नाही हॅलो बोल पप्पा गेला खाते ती. घे घे हॅलो बोल हॅलो हॅलो बोल नाही जास्त हॅलो गाणं बोल. कसं बोलते? नाही तर आता मामा घरी चालले बाय बाय चला बाय बाय तू काय या व्हिडिओ मध्ये काय बोललास नाही सध्या काय पायाला झालं काय होतं? करून घेतलं सायकल वरून पडला हो. कसा पडला ते सांग तुमचे ब्लॉग बघा कुणाला तरी असं बघत होतास ना हो कुणाला तुम्हाला मला कसं काय मी थोडी आहे तिकडे मला माहिती आहे कुणाला बघत अरे होता हिला शोध नाही घातली सांगू नका करू श्यामल याला बाय बोल नंतर बाय बोल हा कोणाला असं बघत होता बोलला तो कुणाला तरी म्हणून पडलो मी हे मम्मीला बोल सगळं घेतलं ना चला भाऊजी ताई सोनी सिक्रेट हे सोनी चल बाय पोरीला नाही अनेक वचन पुरींना चला बाय 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 श्रियांश श्रेयांश श्रियांश बाय 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 मी चाललो आता तू चाललाय आता कुठे चाललाय मी ना गाव चाललोय डायपर घातलं का गाव चाललोय मी गाव चाललो आता गावाला चाललाय कॉपी घेतलाय कारण आता नॉनव्हेज खाल्ले हो 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 बाय बबडी बाय 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 करायला उठलं बाय 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 चला बाय 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 चला चला बाय 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 पोहोचल्यावर करा फोन ओके बाय